गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम तया आदिनांत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदाना खंत जगता लागे श्रीराम. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. त्यानंतर गुरुमाऊली परमपूज्य सविताताईंना वंदन करते. ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सवातर्फे आयोजित या प्रवचन मालिकेत आपण आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ रामाला वंदन करते. सकल संतांना वंदन करते. सकल दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच आपले खरे ध्येय आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आपल्या सद्गुरूंचा आणि गुरुमाऊलींचा आवडता अभंग. त्यांना जसा स्वतःला आनंद मिळाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना मिळो ह्या कळकळीपोटी परमपूज्य गुरुमाऊली सविताताईंनी चातुर्मासाची सुरुवात केली. गेल्या 6 वर्षापासून प्रत्येक चातुर्मासात दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ग्रामगीता, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथांचे वाचन झाले. एका मंदिरापासून सुरुवात झाली आणि यावर्षी तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील तब्बल 190 मंदिरांचा सहभाग या चातुर्मास उत्सवात आहे. गुरुमाऊली सविताताईंच्या अथक प्रयत्नातून आम्हाला सर्व संत मंडळींचे दर्शन तर घडलेच, परंतु त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञानकणही वेचायला मिळाले. केवढं आपलं भाग्य. आणि कोरोनाची सदृश स्थिती पाहता गेल्या 2 वर्षापासून या सर्व गोष्टींचा अक्षरशः घरी बसून आम्हाला आनंद घ्यायला मिळतोय. संतांनी म्हटलेच आहे की परमार्थ करण्याकरिता काही सांडावे लागत नाही आणि काही मांडावेही लागत नाही. ग्रंथांची पारायणे आपण सतत करतो, परंतु पारायणातून आपल्याला त्यांचा भावार्थ कळत नाही. संतांना आपल्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे, काय सांगायचं आहे हे आपल्याला कळत नाही. आचरणात आणण्यासाठी वाचलेले सर्व लक्षार्थाने कळणे आवश्यक आहे आणि तेच आपल्याला कळावे याकरिता ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक प्रवचनकार मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. त्या अंतर्गत आजचे प्रवचन पुष्प आदरणीय सौ मुक्ताताई वाळवेकर गुंफणार आहेत. आदरणीय मुक्ताताई आपल्यासमोर अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 555 म्हणजे एकनाथी भागवतातील म्हणजेच तेवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहताई ह्या ओवीचे चिंतन मांडणार आहे. जोपर्यंत मी भ्रमात आहे तोपर्यंत मला हे जग सत्यच वाटतं, हा देह सत्यच वाटतो. संत म्हणतात ना, देह बुद्धीपाशी सकल दुःखांच्या राशी. आणि म्हणून सतत जीव आपल्याला दुःखीच दिसतो. या जीवात असलेल्या भ्रांती कुठल्या आणि त्या दुःखांच्या निवृत्तीसाठी भ्रम कसे घालवायचे याचे मार्गदर्शन आपल्याला आदरणीय मुक्ताताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. परंतु त्या अगोदर आपण त्यांचा अल्पसा परिचय बघूया. सौ मुक्ताताई प्रमोद वाळवेकर ते इंजिनियर आहेत. कम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी MS केलेलं. काही काळ त्यांचे अमेरिकेत वास्तव्य होते. त्या दरम्यान त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीला होत्या. 2013 पासून त्या हैदराबादमध्ये सेटल झाल्या आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीधर देशमुख यांच्या त्या अनुग्रहित आहेत, म्हणजे डॉक्टर काकांच्या त्या अनुग्रहित आहेत. परमपूज्य डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी
पारमार्थिक अध्ययन केलेले आहे. अद्वैत वेदांतपर ग्रंथ, भगवद्गीता, संत वाङ्मय इत्यादी अभ्यासाची त्यांना खूप आवड आहे. सध्याचे वास्तव्य त्यांचे हैदराबादमध्ये आहे, म्हणजे जवळपास तो आहे तेलुगू एरिया पण हिंदी एरिया. तिथे अध्यात्म अभ्यास मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून दासबोध, रामकथा, भगवद्गीता, आत्माराम इत्यादी ग्रंथांचे त्या हिंदी भाषेतून चिंतन मांडतात. विविध मासिकातून व नियतकालिकांमधून आध्यात्मिक विषयांवर लेखन आणि काव्यरचना सुद्धा त्यांनी केलेली आहेत. सध्या सद्गुरू डॉक्टर काका यांच्या ग्रंथसंपदेच्या हिंदी व इंग्रजीतून अनुवादाचे काम त्यांचे सुरू आहे. आतापर्यंत अनुवादित 5 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. जर्नी टू ब्लिस, आपण जो सद्गुरू काकांचा साधक सोपान म्हणून ग्रंथ ओळखतो, तो जर्नी टू ब्लिस असा इंग्रजीतून प्रकाशित झालेला आहे. पसायदान, ॲन इसेन्स ऑफ दृश्य आणि विवेक, अपरोक्ष अनुभूती, द लाईट हाऊस ऑफ भगवद्गीता असे 5 ग्रंथ इंग्रजीतून प्रकाशित झालेले आहेत. 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी त्या नियमित संस्कार वर्ग घेतात. मी स्वतः त्यांच्या पंचदशीच्या अभ्यास वर्गात आहे. हे सर्व करताना त्यांच्यातला सिस्टमॅटिकपणा मला अनुभवायला मिळाला. आजच्या काळाला सुसंगत टेक्नॉलॉजी त्या उत्तम पद्धतीनं आपल्याला एखादा विषय समजावून सांगताना वापरतात. जो काही अभ्यास शिकवायचा असेल त्यांची इंटरनेटवरून स्क्रीन शेअर करतात, त्याचे फ्लोचार्ट्स तयार करतात आणि आपल्याला शेअर करतात, त्याची डायग्राम्स तयार करून आपल्याला शेअर करतात. समर्थ म्हणतात ना, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जे जे त्यांना ज्ञान त्यांच्याकडे आहे ते ते त्या सर्वांना मुक्त हस्ताने वाटतात. अशा लोकांचं असणंच आमच्याकरिता कल्याणकारक असतं. प्रवचन करणे, अभ्यास करणे, वर्ग घेणे ह्यासोबतच त्यांना सामाजिक भान देखील आहे. राममंदिराकरिता देशभरातून जी मदत झाली होती त्या काळात त्यांनीसुद्धा लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता एक्स्ट्रा सेशन्स ठेवलेले होते. त्यांच्या नावाला शोभेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य आहे. अशा या आपण फारच भाग्यवान आहो की सविताताईंच्या कृपेने आणि असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक आपल्याला लाभलेले आहेत. सौ मुक्ताताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या गोड आणि अमृतवाणीतून अध्याय 13 आणि ओवी क्रमांक 555 एकनाथी भागवत या ओवीचे चिंतन मांडावे. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्री गोपाळ कृष्णाला वंदन करते, संत श्री एकनाथांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि ब्रह्मपुरी चातुर्मास समिती मार्फत आयोजित या उत्सवामध्ये आपणा सर्व श्रोत्यांना मी मनोभावे वंदन करते. एकनाथी भागवताचं चिंतन आपण सर्वजण इथे करीत आहोत आणि आज चिंतनासाठी आपल्याकडे ओवी आहे. तेवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे. 13व्या अध्यायातली ओवी आहे, ज्याच्यामध्ये नाथ महाराज म्हणतात की तेवी जव जव भ्रम असे. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, जव जव म्हणजे जोपर्यंत,
त्याप्रमाणे जोपर्यंत भ्रम असे, जोपर्यंत भ्रम असतो मनुष्याला, जोपर्यंत भ्रम असतो तव तव दृढ संसार भासे, तोपर्यंत त्याला हा संसार अत्यंत दृढत्वाने, अत्यंत खरा असल्यासारखा सत्यत्वाने भासतो. हा संसार सत्यत्वाने भासतो आणि भ्रम गेलिया अनायासे, मनुष्याच्या अंतःकरणातील हा भ्रम निघून गेला की अनायासे संसार नसे पाहत आहे. हा संसार पाहू म्हटलं तरी देखील दिसत नाही. भ्रम आहे तोपर्यंत संसार सत्यत्वाने दिसतो आणि भ्रम गेला की हा संसार बघू म्हटलं तरी प्रयत्नपूर्वक देखील पाहता येत नाही, असे या ओवीमध्ये नाथ महाराज म्हणतात. अतिशय सुंदर ओवी आहे, विचार करायला लावणारी ओवी आहे, ज्याच्यामध्ये भागवत, आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथी भागवत हे जे आहे हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा प्रिय भक्त उद्धव यांच्यामधील हा संवाद आहे. या संवादामध्ये कथा 13व्या अध्यायामध्ये जे प्रकरण आहे ते मुख्यतः हंसगीतेचं प्रकरण आहे. हंसगीत असं या प्रकरणाचं नाव आहे. ब्रह्मदेवाचे 4 पुत्र सनत कुमारादिक, ज्यांना आपण म्हणतो की सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, असे हे जे ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत ते एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी आपल्या पित्याला एक अत्यंत मार्मिक प्रश्न केला. त्यांनी विचारलं आपल्या पित्याला की प्रेम करणं हा मनुष्याच्या अंतःकरणाचा, चित्ताचा स्थायी भाव आहे आणि त्याच्यामुळे ते चित्त विषयामध्ये प्रविष्ट होतं आणि त्या विषयामध्येच रमतं आणि रंगतं, त्याच्यामध्येच रमून राहतं आणि ते विषय देखील त्या चित्तामध्ये अनुभव रूपाने प्रवेश करतात आणि त्या चित्ताला चिकटून राहतात. मग चित्त आणि विषय यांची ही जी जोडी आहे त्यांचा वियोग मुमुक्षूसाठी कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे करता येईल, चित्ताला विषयांपासून कशा प्रकारे दूर करता येईल, असा प्रश्न त्या सनत कुमारादिकांनी आपल्या पित्याला विचारला. ब्रह्मदेव विचारात पडले. ब्रह्मदेवांना त्या प्रश्नाचं उत्तर सुचलं नाही म्हणून त्यांनी भगवान श्री विष्णूंचं ध्यान केलं आणि भगवान श्री विष्णू हंसरूपाने त्या ठिकाणी गेले आणि हंसरूपाने जाऊन त्यांनी सनत कुमारांना उपदेश केला, असं हे कथानक आहे. सनत कुमारांना उपदेश करताना तो हंस म्हणतो, भगवान श्री विष्णू त्या हंसाच्या मुखातून बोलतात की सुरुवातीला त्यांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था मिथ्या कशा आहेत हे सुरुवातीला सांगितलं आणि केवळ या 3 अवस्था नाही तर संपूर्ण हा जो संसार आहे तो कसा मिथ्या आहे, भ्रामक आहे, हे या ओवीमधून हंसावतारातून भगवान श्री विष्णू उपदेश करतात आणि हा सगळा उपदेश भगवान श्रीकृष्ण उद्धवाला कथन करत आहेत. जवजव तेवी जवजव भ्रम असे, तव तव दृढ संसार भासे. सुंदर ओवी आहे की संसाराचं जे मूळ स्वरूप आहे, संसार कसा भ्रामक आहे, आभास आहे, मिथ्या आहे, तात्पुरता आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, असं संसाराचं हे जे स्वरूप आहे ते या ओवीमधून नाथ महाराज आपल्याला सांगत आहेत आणि या ओवीमधून कृष्णाने उद्धवाला सांगितलं. तेवी या ओवीची जी सुरुवात आहे ती तेवी या शब्दाने होते. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे जसा हा संसार भ्रमरूप आहे. मग त्याप्रमाणे जेव्हा ओवीची सुरुवात होते तेव्हा त्याच्या आधी काहीतरी दृष्टांत असला पाहिजे, ज्याप्रमाणे की असा हा जो दृष्टांत आहे त्याप्रमाणे हा संसार भ्रमरूप आहे. मग तो कुठला दृष्टांत दिला आहे तर नाथ महाराजांनी एक अतिशय मार्मिक दृष्टांत इथे देतात की अलात, अलात शब्दाचा अर्थ आहे मशाल, मशाल किंवा कोलित, की ज्याप्रमाणे कोलिताचे नि भ्रमभासे, भ्रमण बळे ते चक्र दिसे, क्षणा दिसे क्षणा नासे, तैसा असे हा संसार. कोलिताचे नि भ्रमभासे, कोलित म्हणजे मशाल आणि मशाल, पेटलेली मशाल जेव्हा भ्रमण करते, परिभ्रमण करते आणि कदाचित आपल्यापैकी काही लोकांना मशाल बघितली नसेल किंवा मशाल व्हिज्युअलाइज करणं कठीण असेल तरी उदबत्ती किंवा आता नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे तर आपण सगळ्यांनी फुलबाजी बघितली असेल की फुलबाजी जी पेटलेली असते ती आपण गोल गोल फिरवतो. ती गोल गोल फिरवल्यावरती तिथे एक अग्निचक्र निर्माण झाल्याचा भास होतो. हे अग्निचक्र किती वेळ टिकतं? जेवढा वेळ आपण ती फुलबाजी फिरवतो तेवढाच वेळ ते अग्निचक्र टिकतं. एखादं दुसरं चक्र आहे, जसं माझ्या हातातली ही बांगडी आहे, एखादं काकड आहे, एखादी रिंग आहे, ते जे चक्र आहे ते कायमस्वरूपी तिथे असतं, आपल्याला दिसतं. परंतु अग्निचक्र हे जे त्या उदबत्तीच्या अथवा फुलबाजीच्या फिरवण्यामुळे निर्माण झालेलं हे जे अग्निचक्र आहे
ते तेवढाच वेळ असतं जेवढा वेळ ती फुलबाजी फिरते. फुलबाजी फिरायची थांबली की ते चक्र देखील दिसेनासं होतं. अत्यंत क्षणिक क्षणभंगूर असे हे जे अग्निचक्र आहे ते भ्रामक आहे, आभास आहे, मिथ्या आहे. ते वास्तवात नाही, त्याला वास्तवात अस्तित्वच नाही. असं हे जे त्या अग्निचक्राचं स्वरूप आहे, अगदी तसंच तेवी जवळजवळ भ्रमभासे, की आपल्याला मनुष्याला जोपर्यंत भ्रम होतो तोपर्यंतच हा संसार दिसतो. जोपर्यंत या मशालीला गती होती तोपर्यंत ते अग्निचक्र दिसत होतं. तसं जोपर्यंत इथे गती आहे, कशाला गती आहे? आपल्या अंतःकरणाला गती आहे, या संसाराला गती आहे. ही गती दिली कोणी? ही गती दिली मायेने. माया आहे माईक, भ्रम, आभास, मिथ्या. त्यामुळे जोपर्यंत ही गती आहे तोपर्यंत हे संसार चक्र आहे असं आपल्याला वाटतं. हा केवळ आभास आहे, असं संसाराचं एक वास्तव स्वरूप या ओबीतून आपल्या समोर ठेवलेलं आहे. संसाराचं वास्तव स्वरूप जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. संसार हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण सगळ्यांनी फार मोठी गुंतवणूक या संसारामध्ये केलेली आहे. सौ अधिक सुसर असा याच्यामध्ये धातू आहे. सुसर म्हणजे सरणे, सरत जाणे, पुढे जाणे. संसरण असा याच्यामध्ये एक शब्द आहे की जो कायम पुढे पुढे सरतो, कायम पुढे पुढे जातो, असा हा संसार. या संसार शब्दाचे विविध वेगळे वेगळे अर्थ आहेत. संसार शब्दाचा एक अर्थ आहे प्रपंच किंवा दृश्य विश्व. आपल्याला डोळ्यांनी जे काही दिसतं आणि सगळ्या ज्ञानेंद्रियांनी जे काही जाणवतं, भासतं, असं आतलं आणि बाहेरचं दृश्य विश्व हे सगळं संसारामध्ये मोडतं. त्यामुळे संसार म्हणजे दृश्य विश्व, जाणवणारं विश्व. संसार शब्दाचा अजून एक अर्थ आहे की प्रवाह किंवा गती. आपण म्हणतो की संसार यात्रा किंवा संसार मार्ग, की या संसाराला अखंड प्रवाह आहे, अखंड गती आहे. की जन्म, स्थिती आणि मग लय, मृत्यू, असं जन्म मृत्यूरूप हे जे संसार चक्र आहे हे अखंड चालू आहे. प्रवाह आणि ओघ असा त्याचा एक अर्थ आहे. अजून एक संसार शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे पसारा, प्रचंड मोठा पसारा. दृश्यसृष्टीचा, निसर्गाचा हा जो काही प्रचंड मोठा पसारा आहे त्याला देखील संसार म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी बघा, आपण संसार शब्द हा जो वापरतो की अनेक वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. की मी संसार करते, मी संसार उभा केला, मी संसार मांडला. काही लोक म्हणतात की मी संसार हाकतो आहे, संसाराचं हे जोखड माझ्या मानेवरती पडलेलं आहे. अशा विविध प्रकारे आपण संसार हा शब्द वापरतो. पण अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने आपण हा संसार उभारतो, उभा करतो आणि फार मोठ्या प्रमाणात आपली याच्यामध्ये गुंतवणूक असते. माझा मुलगा आहे तो नुकताच मुंबईला जाऊन आला. मुंबईला त्याची ही मोठा झाल्यावरती पहिलीच चक्कर होती आणि मुंबईला काही लोकांनी त्याला मुंबई फिरवली, मुंबई दर्शन घेतलं त्यांनी. आणि त्या मुंबईमध्ये त्यांनी फिरता फिरता अंबानींचं घर बघितलं. आपले भारताचे फार मोठे उद्योगपती अंबानी, त्यांचं अँटिला नावाचं एक प्रसिद्ध घर मुंबईमध्ये आहे. त्या घराचं नाव आहे अँटिला. या घराचं त्यांनी मला आल्यावरती वर्णन केलं की हे 27 मजल्यांचं घर आहे. तिथे काय 168 जवळपास कार पार्किंग करण्यासाठी जागा आहे. त्या घरामध्ये म्हणे 600 नोकर राहतील एवढी मोठी जागा आहे फक्त नोकऱ्यांसाठी. आणि स्विमिंग पूल आहे, थिएटर आहे, इत्यादी इत्यादी. 9 लिफ्ट आहेत, एलिव्हेटर आहे. असं अत्यंत वैभवशाली माणसाचं जसं घर असू शकतं तसं ते मोठं घर आहे. असं त्यांनी मला एकदम भारावून जाऊन त्या घराचं वर्णन केलं. आणि त्या घराचं वर्णन ऐकलं आणि अशा प्रकारची वर्णनं आपण जेव्हा वाचतो, ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये ते फोटो बघतो, तेव्हा आपण ह्या ज्या घरात राहतो ते घर अचानक आपल्याला छोटं वाटलं. आता आमचं हे जे 2-4 खोल्यांचं घर आहे ते मला मग वर्णन ऐकल्यावर एकदम छोटं वाटायला लागलं की अरे आपण केवढ्याशा घरात राहतो. अंबानी तर बघा 27 मजल्यांच्या घरात राहतो. आणि अशा प्रकारचे विचार आपल्या मनात अखंड येतात. आणि जे आणि जेवढं आपल्या संसारात आहे ते कायम आपल्याला कमी वाटतं, कायम आपल्याला अपूर्ण वाटतं. आणि याच्यापेक्षा मोठा, याच्यापेक्षा अधिक वैभवशाली आपला संसार असावा म्हणून आपण अधिकाधिक प्रयत्न करतो, अधिकाधिक कष्ट करतो आणि या संसारामध्ये फार मोठी गुंतवणूक आपण करतो. आणि या संसारामध्ये ज्याच्यामध्ये आपण फार मोठी आपली गुंतवणूक करतो त्याचं खरं स्वरूप इथे आपल्याला नाथ महाराज सांगतात की जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे. की जोपर्यंत तुझ्या चित्तामध्ये भ्रम आहे तोपर्यंतच हा संसार भासतो. भ्रमिष्ट, भ्रम हा शब्द वापरलेला आहे की संसार भ्रामक आहे. असं आहे की जोपर्यंत आपण अशा कुठल्या तरी सत्संगामध्ये जात नाही,
सत्पुरुषांच्या ग्रंथाचं वाचन करत नाही तोपर्यंत हा संसार भ्रामक आहे असा विचार देखील आपल्या मनात नाही, एवढं सत्यत्व आपण या संसाराला दिलेलं आहे. आणि या संसाराचं खरं स्वरूप कळणं, त्याच्यातलं सत्यत्व कमी होणं हे फार आवश्यक आहे. पारमार्थिक साधकासाठी, आध्यात्मिक साधकासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जीमूत केतू नावाचा एक राजा होता. त्या राजाची गोष्ट माझी नुकतीच वाचनात आली. फार फार पूर्वी जीमूत केतू नावाचा एक राजा होता. तो देखील असाच वैभवशाली होता, अत्यंत वैभव संपन्न, बलाढ्य, धार्मिक, नीतिमान असा हा राजा होता. आणि त्यांनी तपश्चर्या करून प्रत्यक्ष इंद्राला प्रसन्न करून आपल्या घरी एक कल्पवृक्षाचं झाड मागून घेतलं होतं. त्यामुळे त्या राजाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असत. कल्पवृक्षाला मागितली ती वस्तू हजर, असं अत्यंत मोठं राज्य होतं. असा हा इतका धार्मिक वैभवशाली राजा, परंतु आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये आसक्त होऊन राहिला होता. म्हणून भगवान श्री दत्तात्रेयांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याचा उद्धार करायचं ठरवलं. भगवान श्री दत्तात्रेयांनी एका अवधूताचा वेश धारण केला. मलिन फाटके कपडे, फार मोठ्या वाढलेल्या जटा, सगळ्या अंगाला दुर्गंध येतोय, अशा अवस्थेत ते त्याच्या राजमहालात गेले. राजमहालात जाऊन सरळ त्याच्या मंचकावर जाऊन बसले. बरं, हे जे अवधूत वेशातले दत्त होते ते जरी दिसायला भिकारी असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांना थांबवण्याचं धैर्य कुणालाही झालं नाही. मंचकावर जाऊन बसले आणि राजाला तो उन्मत्त भिकारी बघून अत्यंत संताप आला. साहजिक आहे. राजा म्हणतो की अरे भिकाऱ्या, तू इथे काय आला आणि माझ्या मंचकावर बसून तू काय करतोस? त्यावर अवधूत म्हणतात की अरे राजा, मी आता वाटेमध्ये चालताना फार दमलेलो आहे, थकलेलो आहे आणि ही एक धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये मी थोडा वेळ विश्राम करतो आहे, तू देखील इथे, तू देखील आराम कर. मग राजा म्हणतो की अहो, तुम्हाला दिसत नाही की हा माझा मोठा राजमहाल आहे, ही मोठी राजधानी आहे? तर अवधूत म्हणतात की ही तुझी आहे? तो म्हणतो हो हो, माझी आहे. मग ही कायमस्वरूपी तुझीच असेल तर कायमस्वरूपी तुझंच याच्यामध्ये वास्तव्य असेल. मागच्या हजारो वर्षांपासून हे राजा तूच इथे राहत असशील. तर राजा म्हणतो अहो, माझं वय केवळ 50 वर्षांचं आहे. मग 50 वर्षांचं आहे तर तुझ्या आधी इथे कोण राहत होतं? माझ्या आधी माझे पिताजी इथे राहत होते. ते किती वर्ष राहिले? 100 वर्ष राहिले. त्यांच्या आधी कोण राहत होतं? त्यांचे पिताजी राहत होते. ते देखील 100 वर्ष राहिले. असे जेव्हा प्रश्न विचारत गेले अवधूत, तेव्हा ते राजाला शेवटी म्हणतात अरे राजा, तुझे पिताजी इथे आले, काही काळ राहिले आणि गेले. आजोबा इथे आले, काही काळ राहिले आणि गेले. तू देखील इथे काही काळ राहणार आहेस आणि जाणार आहेस. मग काही काळ आपण ज्या ठिकाणी वास्तव्य करतो आणि जिथून आपल्याला निघून जावं लागतं त्या जागेला धर्मशाळा म्हणतात. मग ही राजधानी तुझी कुठली? हा कुठला राजवाडा? ही धर्मशाळाच नव्हे काय? असा प्रश्न जेव्हा अवधूत त्याला विचारतात तेव्हा त्या राजाचे डोळे उघडतात आणि मग तो त्या अवधूतांना शरण जातो. आणि हा जो प्रश्न आहे की ही धर्मशाळाच नव्हे काय, हा आपल्याला देखील अत्यंत अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. की ज्या संसारामध्ये आपण अत्यंत फार मोठी गुंतवणूक केली आहे, तो संसार एक धर्मशाळाच नव्हे काय? तो एक भ्रम आहे, तो एक आभास आहे आणि त्याचं वास्तव स्वरूप आपल्याला इथे नाथ महाराज सांगतायत की जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे. भ्रम नावाचा शब्द आहे की भ्रम, आभास हा 2 प्रकारे होतो असं आपला परमार्थ, असं आपलं वेदांत शास्त्र सांगतं. असं आहे, पण व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणतो की ही व्यक्ती ना भ्रमिष्ठासारखीच वागते आजकाल. भ्रमिष्ठासारखी वागते म्हणजे काय की बोलते एक आणि काय बोलते त्याचं भान नाही, काय करते त्याचं भान नाही. अशा प्रकारे आपण व्यवहारात एखाद्या व्यक्तीला भ्रमिष्ठ म्हणतो. परंतु परमार्थामध्ये, परमार्थाच्या दृष्टीने, या आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण सगळेच भ्रमिष्ठ आहोत. आणि भ्रमिष्ठ का आहोत? तर भ्रम 2 प्रकारचा होतो. वस्तू आहे एक, परंतु आपल्याला दिसते दुसरीच. आपल्या समोर एखादी वस्तू असते, आपण तिला पाहत देखील असतो, परंतु त्या वस्तूचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. पांडवांचं उदाहरण प्रसिद्ध आहे मयसभेतलं की दुर्योधन चालला होता आणि दुर्योधनाला कळलं नाही की तिथे पाणी आहे, दुर्योधनाला कळलं नाही की तिथे जमीन आहे. आणि दुर्योधनाची जशी अवस्था होती तशी आपली देखील बऱ्याचदा होते की चष्मा समोर असतो, किल्ल्या समोर असतात, पण तरी देखील आपल्याला दिसत नाही. तर आहे एक वस्तू परंतु दिसते दुसरीच वस्तू, हा भ्रम होण्याचा एक प्रकार आहे. आन असुनी आन देखती, त्या नाव आभास म्हणती, शुक्तिके माझी रजत भ्रांती, दोराते म्हणते महासर्प. याच ओवीच्या आधीची ओवी आहे. आपली जी विचाराधीन ओवी आहे त्याच्या आधी नाथ महाराजांनी अजून दृष्टांत देखील दिले आहेत की आन असुनी आन देखती.
एक आहे परंतु दिसतं भलतंच, याला म्हणतात आभास. वेदांत शास्त्रामध्ये या आभासाची प्रसिद्ध उदाहरणं आहेत की शुक्तिके माझी रजत भ्रांती. समुद्रावरती काठावरती एखादी शिंपली पडलेली असते, त्या शिंपीवरती दुरून आपल्याला जर ऊन पडलं तर चांदी चकाकताना दिसते. वास्तविक आहे शिंपी परंतु आपल्याला दिसते चांदी. वास्तविक आहे रज्जू, रज्जू म्हणजे एखादी दोरी, पण मंद अंधकारात बघितलं तर तिथे दिसतो सर्प. सूर्याचे किरण निखळ ते ठाई देखती मृगजळ. हे वेदांत शास्त्रातले प्रसिद्ध आहेत सिद्धांत की सूर्य आहे म्हणून माळ जमिनीवरती आपल्याला मृगजळ दिसतं. वास्तविक तिथे पाणी नाही परंतु आपल्याला दिसतं मृगजळ. तैसे शुद्ध वस्तू जे केवळ तो संसार बरळ म्हणती. वास्तविक आहे एक शुद्ध चैतन्य, शुद्ध वस्तू, तिला म्हणतात ब्रह्म, तिला म्हणतात आत्मा, तिला म्हणतात सच्चिदानंद. वास्तविक या संसारामध्ये केवळ तेवढीच एक वस्तू, ब्रह्मवस्तू सत्य आहे, तो संसार बरळ म्हणत. जे भ्रमिष्ठ लोक आहेत त्या ब्रह्मवस्तूला भ्रमाने संसार असं म्हणतात. मग बघा, आपण जेव्हा म्हणतो की एखादा संसार, हा जो संसार आहे हा भ्रम आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सत्य काहीतरी असलं पाहिजे. हा एक मूलभूत प्रश्न आहे की जर तुम्ही या संसाराला भ्रम म्हणताय, माया म्हणताय, तर मग सत्य काहीतरी असलं पाहिजे. ते सत्य काय आहे? तर उदाहरणांच्या मध्ये ते चक्र मिथ्या परंतु तो अग्नी सत्य, सर्प मिथ्या परंतु रज्जू सत्य, चांदी मिथ्या परंतु शिंपी सत्य. अगदी तसंच संसार मिथ्या परंतु ब्रह्म सत्य. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हा आपल्या वेदांताचा मूलभूत सिद्धांत आहे की केवळ ब्रह्मवस्तू सत्य आहे आणि जो संसार आहे ते जग आहे. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. सत्य म्हणजे काय असा आता एक आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो. सत्य आणि मिथ्या हे आपण बघितलं आणि त्यांचं पुढे जे विवेचन आहे ते आपण अजून प्रकारे बघू की मनुष्याला भ्रम दोन प्रकारे होतो. एक वस्तू आहे एक आणि दिसते भलतीच. दुसरा एका प्रकारे भ्रम होतो की वस्तू आपल्या जवळ आहे परंतु आपला त्याचा शोध आपण त्याचा दुसऱ्या ठिकाणी घेतो. आपल्या जवळच एखादी वस्तू असते, समोर दिसत असते, परंतु आपण तिला दुसरीकडे शोधायला जातो. तसंच हे जे ब्रह्म आहे हे आपलं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे. हे आपल्या अगदी आत, आपल्या अगदी जवळ आहे, परंतु आपण आपल्या देहाच्या बाहेरच्या जगात कुठेतरी या ब्रह्मवस्तूचा शोध घेतो. याही अर्थाने आपण भ्रमिष्ठ आहोत. अशा हा जो दोन प्रकारे भ्रम होतो याची शास्त्रामध्ये अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणी केलेली आहे की नाथ महाराज म्हणतात की जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे. दोन पद्धतीने हा जो भ्रम होतो त्याची या शास्त्रामध्ये 5 प्रकारे विभागणी केलेली आहे की एकूण 5 प्रकारे मनुष्याला भ्रम होतो. आणि जोपर्यंत याच्यापैकी कुठल्या तरी एका प्रकारे आपल्याला भ्रम होतो, आभास होतो, तोपर्यंत हा जो संसार आहे हा आपल्याला दृढ दिसत राहणार आहे आणि तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू जी चुकीच्या ठिकाणची गुंतवणूक असेल. बघा, आपल्याला जर सांगितलं की विमानाने प्रवास करायचा आहे, आम्ही तुम्हाला फुकट देतो विमानाचं तिकीट, परंतु या विमानाचा ऍक्सिडेंट होणार आहे, तर आपण कोणीतरी त्या विमानामध्ये बसू का? फुकट दिलं, बिझनेस क्लासचं जरी तिकीट दिलं तरी आपण त्या विमानामध्ये बसू का? आपण बसणार नाही. तसंच या संसारामधलं सत्यत्व एकदा गेलं, हा संसार मिथ्या आहे, ते विमान जसं पडतं, विमान जसं नाशवान आहे आपल्याला कळलं, तसा हा संसार देखील नाशवान आहे हे एकदा आपल्याला कळलं की आपण जी त्याच्यामध्ये अनावश्यक गुंतवणूक केली आहे ती आपली कमी होईल. आणि म्हणून वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं की भ्रम जो आपल्याला होतो तो भ्रम एकूण 5 प्रकारे होतो. हा जो भ्रम आपल्याला 5 प्रकारे होतो तो त्याची एकूण नावं आहेत की जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, संग भ्रांती आणि विकार भ्रांती. अशा एकूण 5 प्रकारे आपल्याला भ्रम होतो. जगत सत्यत्व भ्रांती ही पहिली भ्रांती आहे. आपण त्याचं थोडंफार विवेचन आतापर्यंत बघितलं आहे की हा जो संसार आहे हा संसार आपल्याला सत्य वाटतो, परंतु हा सत्य नसून दुसरं काहीतरी सत्य आहे. काय सत्य आहे? तर ब्रह्म नावाचं तत्व सत्य आहे. तर मिथ्या आणि सत्य या संकल्पना समजावून घेण्यासाठी, जगत सत्यत्व भ्रांती समजावून घेण्यासाठी वेदांत शास्त्राने एक सरणी आपल्या समोर ठेवली आहे, तिला म्हणतात अध्यास. अध्यास हे आभासाचं किंवा भ्रमाचं शास्त्रीय नाव आहे. हा अध्यास म्हणजे आभास आणि भ्रम. आणि हा अध्यास होताना 2 वस्तूंची गरज असते. एक आहे अधिष्ठान आणि दुसरं आहे अध्यस्त.
शास्त्रीय भाषा आहे, पण शास्त्रीय भाषा असेल तरी समजण्यासाठी अजिबात क्लिष्ट नाही. अधिष्ठान म्हणजे ज्याच्या आधारावरती भ्रम होतं ती वस्तू, त्याला अधिष्ठान म्हणतात. आणि ज्याचा भ्रम होतो त्याला म्हणतात अध्यस्त. अधिष्ठान ही माळ जमीन आणि अध्यस्त हे मृगजळ. अधिष्ठान ही रज्जू आणि अध्यस्त हा सर्प. त्या रज्जूच्या अधिष्ठानावरती आपल्याला सर्प दिसतो. ही जी सर्प दिसण्याची क्रिया आहे त्याला म्हणतात अध्यास किंवा आभास. तर आपल्याला हे जे संपूर्ण दृश्यविश्व दिसतं आहे त्याला काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे. आणि अधिष्ठान कशाचं आहे तर ते ब्रह्मवस्तूचं आहे. मग असं का आहे असा प्रश्न आपल्या समोर येतो की ब्रह्मवस्तूचंच अधिष्ठान का आणि जग अध्यस्त का, असे प्रश्न आपल्या मनात येतात. खरं आहे की आपण एवढा खोलवर जाऊन कधी या गोष्टींचा विचार करतच नाही. सकाळी उठलं की आपलं रुटीन लाईफ सुरू होतं की उठा, व्हॉट्सॲप चेक करा सगळ्यात आधी महत्त्वाचं, मग काय ईमेल्स चेक करा, थोडंफार चहा पाणी घ्या आणि मग नंतर आपल्या कामाला लागा. तर हे जे संसाराचं मूलभूत स्वरूप काय वगैरे असा मूलभूत प्रश्न आपल्या मनात येत नाही. आणि दिवसभर आपल्याला व्यस्त ठेवणारे अनेक सगळे बाकीचे गोष्टी असतात की ज्या आपल्याला अत्यंत व्यस्त ठेवतात. 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये जिंकून कोण येणार, किंवा आता नुकताच T20चा भारताचा सामना झाला, त्याच्यामध्ये भारताचा पाकिस्तानच्या बरोबर दारुण पराभव झाला. तो का झाला, मोदींनी नोटबंदी का केली, असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये अखंड असतात. ते आपल्याला अखंड भेडसावत राहतात. आणि म्हणून हे जे संसारासंबंधी आपल्या स्वतःच्या जीवनासंबंधी जे मूलभूत फंडामेंटल प्रश्न आहेत त्याचा विचार करायला आपल्याकडे सहसा वेळ नसतो. आपण सगळे फार बिझी असतो. पण एवढ्या सगळ्या व्यस्त आपल्या जीवन पद्धतीमधून जर आपल्याला वेळ मिळाला आणि जर आपण या शब्दांचा, जर आपण या संकल्पनांचा मूलभूत विचार केला तर अधिष्ठान आणि अध्यस्त ही जी आपण संकल्पना करतो आहोत की अधिष्ठान ब्रह्मवस्तूच का आहे आणि अध्यस्त जग का आहे असा विचार केला तर सत्य म्हणजे काय याचा विचार करूया. की ब्रह्माला सत्य का म्हणलं आहे, ब्रह्माला अधिष्ठान का म्हणलं आहे. सत्य शब्दाचा अर्थ आहे की जे त्रिकाला बाधित असतं ते सत्य. तीनही काळामध्ये अबाधित जे असतं ते सत्य. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये अबाधित, बाध न होणारं, नष्ट न होणारं असं जे काही तत्व आहे त्याला म्हणतात सत्य. आता हा माझ्याकडे फोन आहे. हा फोन त्रिकाला बाधित नाही, कारण की हा काही काळांपूर्वी नव्हता, आत्ता आहे आणि अजून काही काळांनी असणार नाही. त्यामुळे या फोनला उत्पत्ती, स्थिती आणि लय तीनही आहे. म्हणून हा फोन त्रिकाला बाधित नाही, हा फोन सत्य नाही वेदांत शास्त्राच्या दृष्टीने. आपलं घर, आपली कार, आपला संसार, त्यातल्या सगळ्या व्यक्ती त्रिकाला बाधित नाही आणि म्हणून त्या सत्य नाही. आपला संसार सत्य नाही. तीनही काळात अबाधित अशी फक्त एकच वस्तू आहे. सत एव सौम्य इदमग्रे यासे, असं आपल्याला श्रुती सांगते की या संपूर्ण दृश्यविश्व दिसायला लागलं, त्याचा आभास व्हायला लागला. त्याच्या आधी केवळ एक ब्रह्मवस्तूच होती आणि या ब्रह्मवस्तू सत ही तीनही काळात आहे, आहे आणि आहे. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. कालत्रयातीत, तीनही काळांच्या अतीत असा हा जो गणपती आहे तो आहे ब्रह्मरूप गणपती, तो आहे सद्रूप गणपती. आणि ते सत नावाचं तत्व, तो ब्रह्मतत्व, तो ब्रह्मरूप गणपती या संपूर्ण सृष्टीचं अधिष्ठान आहे. आणि हे संपूर्ण सृष्टीचं हे जे अधिष्ठान ब्रह्मवस्तू सत्य आहे त्याच्या आधारावरती आपल्याला जगाचा आभास होतो. हे अधिष्ठान आणि अध्यस्त आणि आभास संकल्पना समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की ज्या संसारामध्ये आपण एवढी मोठी गुंतवणूक केलेली आहे तो संसार देखील नाशवान आहे, परिवर्तनशील आहे, अखंड बदलणारा आहे आणि अखंड बदलत जाऊन एक दिवस निश्चितपणे याचा विनाश होणार आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, असं आहे की शाब्दिक स्तरावरती आपल्याला कळू शकतं की फोन आहे, हा फोन नाश पावणारे आपल्याला कळतं. घर आहे, घर देखील कधीतरी नाश पावणारे हे आपल्याला शाब्दिक स्तरावर कळतं. परंतु शाब्दिक स्तरावर कळून देखील ते आतमध्ये जोपर्यंत उतरत नाही, क्लिक होत नाही, आपल्याला त्याची खरंच महती कळत नाही की हा संसार नाशवान आहे, तोपर्यंत आपण फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. कुठल्या प्रकारची गुंतवणूक? एक आहे भावनिक गुंतवणूक आणि एक आहे वेळेची गुंतवणूक. भावनिक गुंतवणूक आपण या संसारामध्ये करतो. भावनिक गुंतवणूक म्हणजे काय की कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू आपल्याला दिसली की त्याच्याबद्दल आपल्या क्रिया प्रतिक्रियांचा खेळ सुरू होतो. 3 प्रकारच्या प्रतिक्रिया मनुष्यांच्या असतात.
पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा विषय फार सुंदर समजावून सांगितलेला आहे की एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या समोर येते तेव्हा आपण त्याला 3 प्रकारे प्रतिक्रिया देतो. एक प्रिय, दुसरी आहे द्वेष्य आणि तिसरी आहे उपेक्ष. जी व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला अनुकूल असते ती प्रिय असते, जी व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला प्रतिकूल असते ती द्वेष्य असते, तिचा आपण द्वेष करतो. किंवा प्रियही नाही आणि द्वेष्यही नाही, अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही, अशी जी वस्तू आहे तिची आपण उपेक्षा करतो, तिच्याबद्दल आपण उदासीन असतो. नुकतीच दिवाळी झाली आहे आणि त्या दिवाळीमध्ये बघा अनेक जणांचे फोन येत होते. फोन येताना जर आपण एक नुसतं निरीक्षण केलं आपल्या घरातल्या माणसांचं, आपलं स्वतःचं निरीक्षण केलं, तर त्या फोनमध्ये माहेरच्या माणसांचा फोन आला की माझी कळी खुलते, माझा चेहरा खुलतो, माझ्या भावाचा फोन आला, माझ्या बहिणीचा फोन आला, प्रियत्वाची प्रतिक्रिया, माझ्या बहिणीचा फोन आला की लगेच माझा चेहरा खुलतो. हे सासरच्या माणसांचा फोन आला, विशेषतः नंदेचा किंवा जावेचा फोन आला, दिराचा फोन आला की लगेच माझा चेहरा पडतो, माझा आवाज खाली होतो. आणि माहेरची पण नाही आणि सासरची पण नाही, अशा माणसांचा जेव्हा फोन येतो तेव्हा मी नुसतं हॅपी दिवाळी, शुभ दीपावली म्हणून फोन ठेवून देते. अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन, प्रिय, द्वेष आणि उपेक्ष, अशा प्रकारचा आपला हा क्रियाप्रतिक्रियांचा खेळ अखंड चालू राहतो. आणि अखंड चालू राहणाऱ्या या खेळामध्ये आपण कायम अस्वस्थ राहतो, गुंतलेले राहतो. आणि गुंतलेले राहतो म्हणून संसाराच्या मूलभूत या स्वरूपाचा विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे भावनिक गुंतवणूक असते, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं, कधी सुख कधी दुःख, आणि ह्या सुख दुःखांचे हेलकावे अखंड चालू राहतात. दुसरी आहे वेळेची गुंतवणूक. वेळेची गुंतवणूक का बरं? की बघा, संसारामध्ये या संसाराला पूर्णत्व येण्यासाठी आपण अखंड जगतो. वेळेची गुंतवणूक आपण काय करतो की सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा, या संसाराचे भ्रमरूप असणाऱ्या या संसाराचे हे 5 मोठे पिलर्स आहेत. जेवढी जास्त सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा, तेवढा आपला संसार हा जास्त सफळ झाला असं आपण मानतो. असं व्यवहारामध्ये एक समीकरणच बनून गेलेलं आहे. एक उदाहरण बघूया एक-दोन की 2018 मध्ये अमेरिकेमध्ये वर्तमानपत्रांच्या मध्ये ही बातमी आली होती की 2 प्रसिद्ध सेलिब्रिटीज, प्रसिद्ध व्यक्ती, एक व्यक्ती तिचं नाव होतं अँथनी बोर्डेन. अँथनी बोर्डेन असं नाव आहे. हे सेलिब्रिटी शेफ होते, म्हणजे स्वयंपाक करणारे. अमेरिकेमध्ये यांचं फार मोठं नाव होतं. यांनी 2018 मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पाठोपाठच एक केट स्पेड म्हणून व्यक्ती आहेत, महिला होत्या, की त्यांचं फॅशन डिझायनिंगच्या जगामध्ये फार मोठं नाव होतं. त्यांनी देखील आत्महत्या केली. काही वर्षांपूर्वी एक रॉबिन विलियम्स नावाचे ऍक्टर होते, त्यांनी आत्महत्या केली. आणि या फार मोठ्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बऱ्याच प्रकारे वर्तमानपत्रांमध्ये त्याचा उहापोह केला गेला. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा आपापल्या क्षेत्रांमध्ये त्यांना भरपूर मिळालं होतं. लोकांचं प्रेम मिळालं होतं. अत्यंत यशस्वी, श्रीमंत असं हे जीवन असताना त्या लोकांना आपलं जीवन अपूर्ण वाटलं आणि त्यांनी आत्महत्या केली. मग एवढं सगळं असताना देखील जर अपूर्णता वाटू शकते तर शेवटी मनुष्याला काय हवं आहे? भरपूर यश, संपत्ती, कीर्ती मिळूनही जर आत्महत्या करावीशी वाटली तर मनुष्याला जीवनामध्ये शेवटी काय हवं आहे? आणि असं आहे बघा, प्रत्येक जण काही जाऊन आत्महत्या करत नाही, प्रत्येक जण जाऊन काही आत्महत्या करत नाही, परंतु ती अपूर्णतेची जी खंत आहे ती मात्र मनामध्ये कायम असते की अपूर्ण आहे, माझं हे जे जीवन आहे ते अपूर्ण आहे. सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू आला होता आपल्याकडे की तेंडुलकरने म्हणलं होतं की माझं अतिशय सुंदर करिअर राहिलेलं आहे, परंतु एक छोटीशी खंत माझ्या मनामध्ये आहे की सुनील गावस्कर आणि विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबर मी कधीच खेळू शकलो नाही किंवा मी एखादं संगीताचं वाद्य शिकू शकलो नाही, ही खंत माझ्या मनामध्ये आहे. लता मंगेशकरांचं उदाहरण आहे की लता मंगेशकरांनी म्हटलं आहे की मी माझं शालेय शिक्षण कधीच पूर्ण करू शकले नाही किंवा मी शास्त्रीय संगीताचा पुरेसा रियाज करू शकले नाही, शास्त्रीय संगीताला मी पुरेसा वेळ देऊ शकले नाही, ही एक खंत माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे बघा, आपापल्या क्षेत्रामध्ये भरपूर यश आणि संपत्ती मिळवून देखील मनुष्याच्या मनामध्ये अपूर्णता कायम राहते. आणि अपूर्णता का बरं राहते? की ज्या संसारामध्ये आपण हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो तो संसारच मुळात भ्रामक आहे, तो संसारच मुळात आभास आहे, मिथ्या आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण कितीही गोल गोल फिरलो
कितीही मिळवलं, कितीही धावपळ केली, कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरी ती अपूर्णत्वाची भावना आपल्या मनातून जाणार नाही. आणि म्हणून जगत सत्यत्व भ्रांती, जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे. जोपर्यंत आपल्याला हे जग सत्य वाटतंय तोपर्यंत आपण या संसारामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करत राहू. भ्रांतीचा हा झाला पहिला प्रकार. आता दुसऱ्या प्रकारची भ्रांती आहे, त्याला म्हणतात कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हणजे काय की मी करता आहे आणि मी भुक्त आहे, अशा प्रकारच्या भ्रमात जगणं याला म्हणतात कर्तृत्व भोक्तृत्व. मी करता आहे आणि मी भुक्त आहे. व्यवसायाने मी इंजिनियर आहे आणि बरीच वर्ष कंपनीमध्ये काम करत होते आणि आमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक म्हण आहे, त्याला म्हणतात की नोबडी इज इनडिस्पेन्सेबल. इनडिस्पेन्सेबल म्हणजे अपरिहार्य, की या जगामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय किंवा अजून कुठेही काय कोणीही अपरिहार्य नाही. म्हणजे कोणीही व्यक्ती नसली तर हे जग चालणार नाही असं कधीही होणार नाही. कुठल्याही व्यक्ती वाचून हे जग अडणार नाही. रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडेले, कोणी सदोदित सुतक धरिले. प्रत्यक्ष भगवान राम, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे अवतार इथे होऊन गेले, त्या अवतारांची समाप्ती झाली तरी हे जग थांबलं काय, असा मार्मिक प्रश्न आपल्याला कवीने विचारलेला आहे. आणि प्रत्यक्ष भगवान राम आणि कृष्ण वाचून जर हे जग अडलं नाही तर ते माझ्या वाचून अडेल का, असा विचार आपण कधीही करत नाही. किंवा केला तरी तितका पुरता तितका करतो आणि सोडून देतो. आणि मनामध्ये आपल्याला जे वाटतं की मी करता आहे आणि मी भुक्त आहे. बघा, इथे जो मुख्य प्रश्न आहे तो क्रिया करणं थांबवणं हा इथे उद्देश नाहीये. की आज उद्या उठून जर मला स्वयंपाक करायचा असेल तो स्वयंपाक करण्याची कृती मी थांबवावी इथे ही अपेक्षा नाहीये. परंतु स्वयंपाक करताना मनामध्ये जे विचार येतात की मी फार सुंदर स्वयंपाक करते, माझ्यासारखी पुरणपोळी आमच्या घरात कोणालाच जमत नाही, माझ्यासारखे उकडीचे मोदक कोणालाच करता येत नाही, आणि मी जर हे पुरणाची पोळी केली नाही तर आमच्या घरामध्ये घर कसं चालेल, मी चालवलं नाही तर हे घर कसं चालेल, हे जे विचार आपल्या मनात येतात, हा जो कर्तृत्वाचा अभिमान आपण घेऊन बसतो त्याला म्हणतात कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. वेदांत शास्त्राचा हा नियम आहे की ब्रह्म आहे, ब्रह्म नावाचं तत्व जे सत्तत्व आहे त्याच्या अधिष्ठानावरती सगळे व्यवहार होतात आणि ते सगळे व्यवहार ईश्वराच्या इच्छेने होतात. ब्रह्माच्या अधिष्ठानावर व्यवहार होतात म्हणजे नेमकं काय होतं की बघा, आता हे खोली आहे, त्या खोलीमध्ये एक लाईट आहे, या लाईटच्या प्रकाशामध्ये हे सगळे व्यवहार होतात. विचार करा की आपल्या जीवनामध्ये हा जो प्रकाश आहे, सूर्यप्रकाश, चंद्राचा प्रकाश, ताऱ्यांचा प्रकाश किंवा दिव्याचा प्रकाश, याच्यापैकी सूर्याचा प्रकाश आहे किंवा लाईटचा प्रकाश आहे म्हणून मी स्वयंपाक करते. जर हा प्रकाशच नसला असता तर मी स्वयंपाक कसा केला असता, किंवा जो स्वयंपाक केलाय तो मी कसा जेवला असता, कसा खाल्ला असता. त्यामुळे करणं आणि जेवणं, करणं आणि भोगणं या दोन्ही क्रिया या सूर्याच्या प्रकाशामध्ये होतात. सूर्याचा हा जो प्रकाश आहे तो स्वतः प्रत्यक्ष स्वयंपाक करत देखील नाही आणि जो स्वयंपाक केलाय तो जेवत देखील नाही. त्यामुळे सूर्य करता देखील नाही आणि सूर्य भोगता देखील नाही. हा उदाहरण आहे, हे दृष्टांत आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये हे सगळे व्यवहार जसे होतात तसे आत्मप्रकाशाच्या अधिष्ठानावरती हे सगळे व्यवहार होतात, अशी आपल्या वेदांत शास्त्राची मांडणी आहे. स्वतः आत्मा नावाचं हे जे तत्व आहे ते अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. ते करतही नाही आणि ते भोगतही नाही. आणि आत्मा अकर्ता अभोक्ता हे माझं वास्तविक स्वरूप आहे, हे मला माहिती नाही, म्हणून मीच करता आहे, मीच भोगता आहे आणि माझ्याशिवाय हे सगळं कसं चालेल, अशा प्रकारचा अभिमान आपण धरून बसतो. आत्म्याच्या अधिष्ठानावरती होतात आणि ईश्वराच्या इच्छेने होतात. ईश्वराच्या इच्छेने होतात म्हणजे काय होतं की आपण म्हणतो बघा की व्यवहारामध्ये एखादी व्यक्ती कर्तबगार आहे. कर्तबगार आहे म्हणजे काय, अहो त्यांनी या फोनचा शोध लावला, फोनचं इन्व्हेन्शन केलं, केवढी कर्तबगार व्यक्ती आहे बघा. आता बघा, ज्या व्यक्तीने फोनचा शोध लावला, फोनचं इन्व्हेन्शन केलं, त्या व्यक्तीने फोन तयार करण्यासाठी जी काही सामग्री असते ती कुठून आणली, फोन तयार करण्यासाठी जी काच हवी, जे मेटल हवं ते त्याने कुठून आणलं. हे सगळं मटेरियल जे आहे ते आपल्याला निसर्गातून मिळतं. एवढं मोठं घर जे अंबानींनी बांधलं, ते घर बांधण्यासाठी जी माती लागली, वीट लागली, पाणी लागलं, त्या मातीची आणि पाण्याची निर्मिती कोणी केली. मनुष्याची कर्तबगारी फक्त एवढीच आहे की निसर्गामध्ये जे काही घटक आहेत त्यांना एकत्र करून तो वेगळी काहीतरी निर्मिती करतो.
परंतु निसर्गातले जे मूलभूत घटक आहेत ते निर्माण करण्याची क्षमता कुठल्याही मनुष्याकडे नाही, ती केवळ ईश्वराकडे आहे. ईश्वर त्याच्या योजनेनुसार हे जे सगळे घटक आहेत हे एखाद्या व्यक्तीला देतो. त्या व्यक्तीला अमुक एक कार्य करण्यासाठी योग्य अशी बुद्धी, शक्ती, परिस्थिती, सगळी सामुग्री तो ईश्वर देतो आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून तो ते कार्य करून घेतो. भगवान श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे गीतेमध्ये की निमित्त मात्र भव सव्यसाची. कुठलंही कार्य करताना मी केवळ एक निमित्त मात्र आहे, एवढीच माझी भूमिका आहे. गोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे की मानावा राम सर्वदा करता, किंवा आपण आरती म्हणतो की तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता, तूच करविता. ही आरती आपण किती वेळेस म्हणली असेल? 1000 वेळेस आपण ही आरती म्हणतो. आणि देवाच्या समोर उभं राहून जरी ही आरती म्हणत असेल तरी परत जेव्हा मी स्वयंपाकघरात जाते परत माझ्या मनात हेच विचार येतात की मी आहे म्हणून हे घर चालू आहे, मी आहे म्हणून या घराचं पोषण होतं, मी या कुटुंबाचा पोशिंदा असं आपल्याला वाटतं, मी या कुटुंबातली करती स्त्री असं मला वाटतं. मध्ये एक छान गोष्ट माझ्या वाचनात आली होती की मी घराचा कर्ता पुरुष आहे आणि मी पैसे कमावतो म्हणून या लोकांचं पोषण होतं, ही आपली भावना आहे. आणि वास्तविक परिस्थिती काय आहे की माझ्या घरामध्ये 4 लोक आहेत, त्यांचं पोषण माझ्या माध्यमातून व्हावं म्हणून देव मला पैसा देतो, म्हणून देव मला नोकरी देतो, म्हणून देव मला जे काही मिळतं ते या 4 लोकांचं पोषण करता यावं म्हणून भगवंताने ही सामुग्री, हा पैसा, हे धन मला दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्माचं अधिष्ठान आहे, ब्रह्म अधिष्ठान आहे, ईश्वर करविता आहे आणि प्रत्यक्ष करता करणारा जीव आहे. जीव नावाचं तत्व आहे. मी स्वतःला जीव समजते, स्वतःला करता समजते, तो अभिमान मी स्वतःवरती ओढून घेते आणि म्हणून फार मोठं दुःख माझ्या वाट्याला येतं. कुठलं दुःख वाट्याला येतं की माझ्या मुलाला मी एवढं कष्टाने वाढवलं, रक्ताचं पाणी करून वाढवलं, हाडाची काढा करून वाढवली आणि आता तो मुलगा 25 वर्षाचा झाला आणि आता तो मला विसरून गेला. मी एवढं त्याच्यासाठी केलं पण तो काही माझ्यासाठी आता करत नाही. हे जे कर्तृत्वातून, कर्तेपणाच्या भावनातून ज्या आपल्या अपेक्षा निर्माण होतात त्या कधीही पूर्ण होत नाहीत. अशा प्रकारे त्या अपूर्ण राहणं हेच त्या संसाराचं स्वरूप आहे. आणि म्हणून नाथ महाराज आपल्याला म्हणतात की जव जव भ्रम भासे, जव जव भ्रम असे, तव तव दृढ संसार भासे. की जगत सत्यत्व भ्रांती ही पहिली भ्रांती झाली आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती ही दुसरी भ्रांती झाली. आता भ्रांतीचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भेदभ्रांती. भेदभ्रांती म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया की भेद दिसतो या संसारामध्ये, आपल्याला अखंड काही ना काही भेद दिसतो, काही ना काहीतरी द्वैत दिसतं. आकाशामध्ये सूर्य आहे आणि असे विचार करा की खाली जमिनीवरती आपण एक घट ठेवलेला आहे, माठ ठेवलेला आहे. त्या माठामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. वास्तविक आहे सूर्याचं बिंब आणि हे आहे सूर्याचं प्रतिबिंब. केवळ त्या पाण्यामुळे ते प्रतिबिंब त्या बिंबापासून वेगळं झालं आहे. बिंब आणि प्रतिबिंबामध्ये भेद आहे असं आपल्याला वाटतं. वास्तविक ते प्रतिबिंब खरं नाही, त्याला अस्तित्व नाही, परंतु बिंब आणि प्रतिबिंबामध्ये आपल्याला भेद वाटतो कारण की तिथे पाणी आहे. अगदी तसंच जीव ही जी संकल्पना आहे ती शास्त्राने अशी मांडलेली आहे की आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व, त्या आत्म्याचा, आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचा बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या 3 संकल्पना मिळून जीव ही संकल्पना तयार होते. मनुष्य रूपाने माझ्या आत्माने जो जीव आहे, माझा जीव गेला, कष्ट करून करून थकला असं आपण जो म्हणतो, ही जीव संकल्पना कुठून आली तर मूळचा आत्मप्रकाश, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, अशा 3 संकल्पना मिळून हा जीव तयार होतो. वास्तविक हा जीव सत्य नाही, तो त्या प्रतिबिंबासारखा आहे. मूळचं जे आत्मरूप आहे केवळ तेच सत्य आहे, जसा मूळचा सूर्य तिथे सत्य होता उदाहरणामध्ये. परंतु हा आपल्याला फरक न कळल्यामुळे आपण त्या जीवाला आत्म्यापासून वेगळं मानतो आणि त्या जीवाला इतर जीवांपासून आणि इतर जड वस्तूंपासून वेगळं मानतो. हे जे भेद सृष्टीमध्ये निर्माण झाले हे केवळ कशातून निर्माण झाले तर हे अज्ञानातून निर्माण झाले. कशाचं अज्ञान तर आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आपल्याला आपलं मूळ स्वरूप माहिती नाही म्हणून आपल्याला या सृष्टीमध्ये अनेक भेद दिसतात. हे जे भेद दिसतात त्याची वेगवेगळ्या प्रकारे वर्गवारी आपल्या वेदांत शास्त्रांनी करून ठेवलेली आहे. एक आहे देशभेद, कालभेद आणि वस्तुभेद. याला संस्कृतमध्ये म्हणतात परिच्छेद.
परिच्छेद म्हणजे परिच्छिन्न होणं, वेगळं होणं, विभिन्न होणं किंवा मर्यादित होणं. देशाचा भेद की या जगामध्ये अनेक वस्तू आहेत की ज्या देशामुळे, जागेमुळे वेगळ्या वेगळ्या झाल्या आहेत असं आपल्याला वाटतं. भारतामध्ये राहून मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये किती छान आहे जीवन, अमेरिकेतले लोक किती सुखी आहेत, आणि अमेरिकेतल्या लोकांना वाटतं की भारतामध्ये किती सुखी जीवन आहे. त्यामुळे इथून वाटतं की असं म्हणतात की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड, की एका ठिकाणच्या लोकांना नेहमी दुसऱ्या ठिकाणचे लोक जास्त सुखी आहेत असं वाटत राहतं. कालभेद, कालभेद म्हणजे आज आपण या काळामध्ये आहोत आणि अखंड आपण असं म्हणत असतो की आमच्या काळामध्ये असं नव्हतं. लहान मुलं जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा आपण त्यांना सांगतो की आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही दिवाळीमध्ये आम्हाला एवढे फटाके मिळायचेच नाही, तुम्ही बघा आता हजारोने फटाके आणता आणि उडवता. काळाचा भेद, वस्तूचा भेद, या घरामध्ये या खोलीमध्ये जी वस्तू आहे ती त्या घरामध्ये त्या खोलीमध्ये नाही. अंबानींचं वर्णन मी मगाशी सांगितलं की अंबानींचं घर 27 मजल्यांचं, आता मला माझं 4 खोल्यांचं घर छोटं वाटायला लागलं, कारण की त्यांच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत तेवढ्या माझ्या घरामध्ये नाही. त्यांचं घर जेवढं मोठं आहे तेवढं माझं घर मोठं नाही. त्यामुळे देशभेद, कालभेद, वस्तुभेद जेव्हा निर्माण होतात त्या भेदांच्या बरोबरच आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. हे भेदाचं एक वर्गीकरण झालं. भेदाचं अजून एका प्रकारे वर्गीकरण आहे, त्याला म्हणतात स्वगत भेद, स्वजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद म्हणजे एकाच वस्तूमधले वेगळे वेगळे अवयव, त्याला म्हणतात स्वगत भेद. आरशाच्या समोर मी जाऊन उभी राहते आणि आरशामध्ये बघताना मला रोज असं वाटतं की माझे डोळे ना फार सुंदर आहेत, पण नाक मात्र काही फारसं चांगलं नाही. नाक, कपाळ जरा मोठं पाहिजे होतं, नाक जरा सरळ पाहिजे होतं, डोळे किंचित घारे असले असते तर फार छान झालं असतं. तर माझ्याच ह्या ज्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये मला भेद दिसतो, त्याच्यातून दुःखाची निर्मिती होते. सजातीय भेद, सजातीय भेद म्हणजे एकाच जातीमधल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू. देवाच्या समोर आपण फूल व्हायला बसतो आणि आपणच म्हणतो की गणपतीला की नाही लाल फुलं पाहिजे आणि शंकराला पांढरी फुलं पाहिजे. आता गणपतीला लाल फुलं पाहिजे आणि शंकराला पांढरी पाहिजे हे कोणी ठरवलं? गणपतीने येऊन कधी आपल्याला दृष्टांत दिलाय का झोपेमध्ये की तुम्हाला लालच फुल व्हा आणि पांढरं व्हावं नको? पण आपण हे ठरवतो आणि मग गणपतीच्या पूजेला बसलं आणि लाल फुल मिळालं नाही की आपल्याला त्याचं वाईट वाटतं, खिन्न वाटतं की अरे लाल फुल मिळालंच नाही. असा झाला स्वगत भेद आणि सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे मोगऱ्याचं फूल, गुलाबाचं फूल, लाल फूल, पांढरं फूल, फुलांचे जे विविध प्रकार आहेत त्याला म्हणतात सजातीय भेद. आणि तिसरा आहे विजातीय भेद, की फूल, फळ, पान, फांदी, खोड, पशु, पक्षी, माणूस हे जे सगळे निसर्गातले घटक आहेत हे आपल्याला एकमेकांपासून विभिन्न वाटतात. तर सृष्टीमध्ये या स्वगत भेद आहेत, सजातीय भेद आहेत आणि विजातीय भेद आहेत. जेवढे आपण भेद पाहू तेवढी आपल्या या भेदमय दृष्टीला भेद दिसल्यामुळे एकतर लोभ निर्माण होतो किंवा दुःख निर्माण होतं. लोभ म्हणजे हे सगळं हवं आपल्याला असं वाटतं, दुःख निर्माण होतं कारण की आपल्याकडे ते नाही आपल्याला असं वाटतं अमुक एक गोष्ट. भेदाचं अजून एका प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे आणि ते वर्गीकरण आहे की जीव आणि ईश्वर यांच्यामधला भेद. जीव आणि ईश्वर यांच्यामधला भेद म्हणजे काय की मूळचा हा जो जीव आहे तो ब्रह्मरूपच आहे, मूळचा ईश्वर देखील ब्रह्मरूप आहे, पण हा भेद आपण जाणत नाही आणि म्हणून आपण आपल्याला देवापासून वेगळं मानतो, देवापासून आपण वेगळं मानतो म्हणून त्याची उपासना करावी, भक्ती करावी अशी आपल्याला वाटते आणि म्हणून आपण देवाकडून अखंड अपेक्षा करतो की देव हा अत्यंत निष्ठुर आहे, देवाच्या दरबारात अजिबात न्याय नाही असे आपण वाक्य म्हणतो. कारण की देवासाठी खूप सगळे पूजा, खूप सगळे उपासना, आराधना करून देखील आपल्याला पाहिजे ते मिळत नाही आणि मग आपण स्वतःला ईश्वरापासून वेगळं मानल्यामुळे दुःखी होतो. हा भेदाचा एक प्रकार झाला. जीव आणि दुसरा जीव यांच्यामध्ये देखील भेद आहे. मी वेगळी, माझे पती वेगळे, माझा मुलगा वेगळा, माझा भाऊ वेगळा आणि व्यावहारिक स्तरामध्ये हे सगळे वेगळेच आहेत. हे सगळे वेगळे असणं आवश्यक आहे, परंतु व्यावहारिक स्तरामध्ये हा भेद जरी असला, जरी हा सत्य असला आणि त्यानुसारच व्यवहार करणं जरी अपेक्षित असलं तरी आतमध्ये मात्र आपली दृष्टी हवी की जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू. भरला घनदाट हरी दिसे अशी आपली सरणी आहे, असं आपल्या भक्तिशास्त्रामध्येही सांगितलं आहे, असं आपल्या वेदांत शास्त्रामध्येही सांगितलं आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म.
प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, परंतु दुसरा जीव मला आपल्यापेक्षा वेगळा वाटतो आणि म्हणून माझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो की बघा त्यांना किती मिळालं, ते तर काहीच मेहनत करत नाही तरी त्यांनी 5 खोल्यांचं घर बांधून ठेवलं आणि मी एवढी मेहनत करते तरी माझं 4च खोल्यांचं घर आहे, असं मनामध्ये अखंड वाटत राहतं. कारण की जीव हा आपण भेद बघतो. जीव ईश्वर हा एक भेद आहे आणि जीव हा दुसरा भेद आहे. जीव आणि जड वस्तू हा तिसरा भेद आहे की मी वेगळी आणि हा फोन वेगळा. जीव जड हा दुसरा भेद आहे आणि मला हा फोन वेगळा वाटतो, त्यामुळे एका फोनने माझं समाधान होत नाही, मग दुसरा फोन हवा, तिसरा फोन हवा, असं अखंड ते जे चक्र आहे ते माझ्या पाठीमागे चालू राहतं. चौथा जो आहे भेद तो आहे जड आणि दुसरे जड. हा फोन वेगळा आणि हा लॅपटॉप वेगळा. टीव्ही पाहिजे, एक सोफा पाहिजे, 4 पडदे पाहिजे, ते मॅचिंग पाहिजे, असे अखंड आपल्या मनात विचार येत राहतात आणि एका जड वस्तूने आपलं पोट भरत नाही तर अजून हवं, अजून हवं. 10 साड्यांनी पोट भरत नाही, 50 साड्यांनी पोट भरत नाही, पण आपण एखादा सेल बघायला गेला की अजून एखादी वस्तू हवीच असं आपल्याला वाटतं आणि हा लोभ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून जड आणि दुसऱ्या जडामधला हा अशा प्रकारे भेद आहे. आणि जो आहे शेवटचा भेद तो म्हणजे जड आणि ईश्वर, की ह्या फोन वेगळा आणि देव वेगळा. प्रल्हादाला विचारलं होतं की तुझा भगवान कुठे आहे, आणि प्रल्हादाने काय उत्तर दिलं होतं की माझा देव सर्वत्र आहे, तो या खांबात देखील आहे, असं प्रल्हादाने उत्तर दिलं होतं. असं आपल्याला आपल्या घरच्या वस्तूंमध्ये देव दिसतो का? इनफॅक्ट असे मी लोक बघितलेले आहेत की जे प्रत्यक्ष मंदिरामध्ये जातात किंवा देवघरामध्ये जाऊन पूजा करतात आणि पूजा करताना मध्येच अमेरिकेतल्या, ऑस्ट्रेलियातल्या, युकेच्या मुलाचा, नातवंडाचा फोन आला की ते देव तिथे समोर पूजेमध्ये तसेच असतात आणि आपण फोनमध्ये घेऊन व्हिडिओ कॉलवर गप्पा मारतो. कारण की आपल्याला तो देव वेगळा, आपला नातू तिथे वेगळा आणि हा फोन वेगळा, अशी सर्वत्र भेदाची प्रतीती आहे. आणि सर्वत्र भेदाची प्रतीती आहे म्हणून क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दुःख आहे, सगळ्या विकारांची निर्मिती या भेदामधून होते. आपण किती प्रकारचे भेद बघितले की देशभेद, कालभेद, वस्तुभेद हे एक वर्गीकरण झालं. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद हे दुसरं वर्गीकरण झालं. आणि जीव ईश्वर, जीव जीव जड, जड जड आणि जड ईश्वर असे अनेक प्रकारचे भेद आपण या सृष्टीमध्ये बघतो. आणि याचा अजून एक परिणाम म्हणजे द्वितीयाद्वयी भयं भवति. जोपर्यंत हे काहीतरी आपल्याला वेगळेपणाने दिसते तोपर्यंत आपण भयभीत असतो की हा फोन माझा तुटला तर काय होईल, हा माझा लॅपटॉप चोरीला गेला तर काय होईल, माझ्या घरातल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला, आजारी पडला तर काय होईल, अशी भीती आपल्या मनामध्ये अखंड असते. आणि जो मनुष्य निर्भय असतो तो कधीही सुखी असू शकत नाही असं परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. आणि हा जो सगळा विचार आपण करतोय तो आपल्याला सुखाच्या दिशेने नेणारा विचार आहे की जोपर्यंत आपल्याला भेदभ्रांती आहे तोपर्यंत हा संसार दिसत राहील आणि तोपर्यंत आपण सुखी होऊ शकणार नाही. तर जवळ भ्रम असे तव तव दृढ संसार भासे. चौथी एक भ्रांती आहे संघभ्रांती. संघभ्रांती म्हणजे कुठल्या तरी संघाने राहणं, कशाच्या तरी बरोबर राहणं. की वास्तविक बघा की एखादा घट आहे, त्या घटामध्ये आकाश कधीही लिप्त होऊन राहत नाही. घट असलं तरी आकाश आहे, घट नसलं तरी आकाश आहे. परंतु अगदी तसंच की आत्मा नावाचं हे जे तत्व आहे, ब्रह्म नावाचं हे जे तत्व आहे ते आपल्या देहाला व्यापून आहे, आपल्या देहामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये पूर्णतः व्यापून आहे. परंतु ते बुद्धीमध्ये आणि देहामध्ये कधीही लिप्त होत नाही. परंतु भ्रमिष्ट असलेली व्यक्ती देहाला आणि बुद्धीचे जे धर्म आहे ते आपल्यावरती म्हणजे आत्मस्वरूपावरती, स्वतःच्या स्वरूपावरती ओढवून घेते आणि बुद्धीचे धर्म म्हणजेच माझे धर्म असे मानते. असं मानल्यामुळे संघभ्रांती निर्माण होते. बुद्धीचे जे धर्म आहे तेच माझे धर्म आहे. बुद्धीचा काय धर्म आहे की स्मरण, स्मृती हा एक बुद्धीचा धर्म आहे. की आपल्याला जी व्यवहारामध्ये एखादी गोष्ट आठवते किंवा एखादी गोष्ट आठवत नाही ती बुद्धीचा धर्म आहे. परंतु आपण व्यवहारात म्हणतो की मला आठवतं किंवा मला आठवत नाही. आणि आठवतं, आता भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आहेत ते सगळे 18 अध्याय माझे पाठ आहे आणि म्हणून मला अभिमान निर्माण होतो. वास्तविक स्मरण हा बुद्धीचा धर्म आहे, तो मी माझ्यावरती ओढवून घेतला म्हणून माझ्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला. अभिमान निर्माण झाला की त्याच्यातून परत दुःखाची निर्मिती आहे. कारण की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पण जर गीता पाठ असेल तर मग मला मत्सर वाटायला लागतो की अरे माझी तर गीता पाठ आहे पण तिची पण कशी काय पाठ आहे.
अशा प्रकारचे विचार मनामध्ये निर्माण होतात। याचं केवळ एकच कारण आहे की आपल्याला संघ भ्रांती झालेली आहे। बुद्धीचे धर्म म्हणजे माझेच धर्म असं आपल्याला वाटायला लागतं। ही संघ भ्रांती आणि शेवटची जी भ्रांती आहे तिला म्हणतात विकार भ्रांती। विकार म्हणजे बदल। मनुष्याच्या देहामध्ये एकूण 6 प्रकारचे विकार होतात। ते 6 विकार कुठले आहेत? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते। एकूण 6 प्रकारचे विकार मनुष्याच्या देहाला आहेत। अस्ति म्हणजे असणे, बीज रूपाने असणे। जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते वाढणे, विपरिणमते म्हणजे बदल होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि म्रियते म्हणजे मृत्यू होणे। वास्तविक पाहता हे 6च्या 6 विकार देहाचे आहेत, परंतु देहाचे विकार मी आत्मस्वरूपावर, माझ्या मूळ स्वरूपावर, खऱ्या स्वरूपावर ओढवून घेते आणि त्या विकार भ्रांतीतून मग दुःख निर्माण होतं। विपरिणमते शरीरात बदल होतात। आरशाच्या समोर मी उभी राहिले होते, साधारण 5-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। आरशाच्या समोर मी उभी राहिले आणि एक दिवस मला जाणवलं की माझ्या समोरचे इथले बरोबर 4 केस पांढरे झालेले आहेत। किती केस? 4 केस। आणि ते 4 केस पांढरे झालेले बघून माझ्या काळजामध्ये धस्स झालेलं की अरे बापरे, माझे केस पांढरे झाले। आता वास्तविक केस पांढरे होणं हा देहामध्ये होणारा अत्यंत नैसर्गिक विकार आहे, परंतु हा विकार माझ्या देहामध्ये आला की मला त्याची चिंता वाटते, भीती वाटते, दुःख होतं। आणि दुःख कशामुळे? की आता लोक म्हणतील की म्हातारीसारखी दिसायला लागली। वास्तविक पाहता असं माझं वय आहे 40 वर्षांचं। 40 वर्षांचं असताना 40 वर्षांसारखी मी आहे असं दिसायला काय हरकत आहे? परंतु असं नाही। माझ्या मनामध्ये मला असं वाटतं की मी फॉरएव्हर 21, मी कायम 20-21 वर्षांचं असल्यासारखं जणू दिसावं। त्याच्यासाठी मग मी प्रयत्न करते, त्याच्यासाठी मग मी दुकानात जाते, खूप सगळे क्रीम मलम घेऊन येते, केसांचे रंग घेऊन येते। आणि हा जो सगळा संसार सुरू होतो की जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे। माझ्या शरीरामध्ये हे विकार होतात, ते मलाच होतात असं मला वाटतं। हा भ्रम मला आहे, तोपर्यंत हा दृढ संसार माझा चालू आहे। अपक्षीयते हळूहळू चालले कान, नाक, केश, डोळे असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। दृष्टी क्षीण होते, कमी ऐकू येतं। आणि एवढं सगळं जेव्हा आपलं व्हायला लागतं तेव्हा आपली या संसारामधली आसक्ती कमी व्हावी हा तो ज्ञानेंद्रिय क्षीण होण्यामागचा मूळ हेतू आहे। परंतु आपलं असं आहे की आपली आसक्ती कमी होत नाहीच, उलट ती अजून वाढत जाते। एक गोष्ट होती, मी प्रवचनामध्ये एका गोष्ट ऐकली होती, आमच्या सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट आहे की वृद्ध व्यक्ती एक आहे, त्या वृद्ध व्यक्तीला डॉक्टरांनी भजी खाण्यासाठी नाही म्हणून सांगितलं, कारण की कोलेस्ट्रॉल होतं। ही वृद्ध व्यक्ती काय करत असे की भजी घ्यायची, चावून 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 त्याचा सगळा रस चोखायचा आणि मग ती भजी थुंकून टाकायची। आता हा प्रसंग का ओढवला? कारण की आपली रसाची जी वासना आहे ती अजून गेली नाही। अपक्षीयते, आपलं हे जे शरीर क्षीण होत आहे ते स्वीकारलं नाही आणि म्हणून त्याचा त्रास होतो। की विपरिणमते, अपक्षीयते आणि सगळ्यात शेवटचं म्रियते, महाभय जर काही आपल्या मनामध्ये असेल तर ते आहे मृत्यूचं महाभय। की बाकी सगळ्या छोट्या मोठ्या भीती आहेच आहेत, नोकरी असेल की नाही, मुलाचं लग्न होईल की नाही, मुलाला ऍडमिशन मिळेल की नाही आता 12वी नंतर, या छोट्या मोठ्या चिंता आपल्या मनात असतातच। पण सगळ्यात शेवटचे की म्रियते, मला मरण कधी येईल आणि मला मरण चांगलं यावं, मी खितपत पडू नये, मला फार मोठा आजार होऊ नये, माझा मृत्यू होताना सगळे माझे नातेवाईक आपल्या आजूबाजूला असावेत, ते असतील की नाही, अशा अनेक प्रकारच्या चिंता, अनेक प्रकारची भीती आपल्याला अखंड सतावत असते। आणि म्हणून हे विकार देहाचे जोपर्यंत माझे आहेत असं मी मानते, जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे। की जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, संघ भ्रांती आणि विकार भ्रांती याच्यापैकी एक ना एक अखंड आपल्या मनामध्ये घर करून राहते। आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आपण संसारामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतलेले असतो। संसारामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहोत की नाही आणि आपण भ्रमिष्ट आहोत की नाही हे कसं ओळखायचं याची एक छोटीशी परीक्षा आहे, छोटीशी टेस्ट आहे असं आपण म्हणूया। ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न यावे। म्हणजे सुखाच्या प्रसंगामध्ये फार हर्षोल्लास होऊ नये, फार संतोष होऊ नये आणि दुःखाच्या प्रतिकूल प्रसंगामध्ये विषाद होऊ नये।
एखादा जर अनुकूल प्रसंग असेल आणि त्याच्यामध्ये मला नाचावंसं वाटत असेल आणि प्रतिकूल परिस्थिती आली तर मला डिप्रेशन येत असेल, फार मोठी विषण्णता जर मनामध्ये येत असेल, तर याचा अर्थ हा संसार मला अत्यंत सत्य वाटतो. मी भ्रमिष्ट आहे कारण की हा संसार मला सत्य वाटतो. आणि अशा प्रकारे हा जो आपला भ्रम आहे, हा संसाराचा भ्रम दूर होण्यासाठी, कमी करण्यासाठी काय उपाय आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. ओवीचा जो आपला विचार चालू आहे की तेवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे, याचा विचार आपण आज केला. आणि भ्रम गेली या अनायासे संसार नसे पाहत आहे, या दुसऱ्या चरणाचं चिंतन आपण पुढच्या सत्रात करूया. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. हरी.